सध्या राज्यभरात गाजत असलेल्या महादेव मुंडे प्रकरणात आता SITची एंट्री झालेली आपण बघितली। 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतल्या तहसील परिसरात महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली होती। त्याआधी महादेव मुंडे ज्या गाडीवरून त्या ठिकाणी गेले होते ती गाडी आता जी आहे ती परळी येथील शहर पोलीस ठाण्यात आहे आणि ही गाडी 21 ऑक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतली होती। 22 ऑक्टोबर रोजी या प्रकरणातला गुन्हा दाखल झाला होता। आपण जर बघितलं तर 21 महिने उलटून गेलेले आहेत। या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे, मात्र अद्यापही एकही आरोपी निष्पन्न झालेला नाही आहे। तर दुसरीकडे कुटुंब मात्र आपल्याला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन आलेले आहे। इतकंच नव्हे तर स्वतः सुप्रिया सुळे यांनी देखील हा मुद्दा लोकसभेत मांडला। एकीकडे आपण बघितलं तर पोलिसांनी गाडी मात्र ताब्यात घेतलेली आहे, दुसरीकडे आरोपी फरारच आहेत। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।